छत्रपती शिवाजी महाराज की जय। बोल म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। संपूर्ण देश ज्या ठिकाणावरून आदेशाची वाट पाहत आहेत त्या अंतरावली सराटी येथे मनोजदादांच्या भेटीसाठी आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेकर या ठिकाणी आलेलो आहोत। आज अकोले तालुका संपूर्णपणे कडकडीत बंद पाडून मनोजदादांच्या या उपोषणामध्ये सर्व समाज घटकातील बांधवांनी आम्हाला साथ दिलेली आहे, पाठिंबा दर्शवलेला आहे। या ठिकाणी गेल्या 15 दिवसापूर्वी वाशी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी या आम्हाला आश्वासित केलं होतं का सगळ्या शहरांचा अध्यादेश काढू, त्याचं विशेष अधिवेशनामध्ये आम्ही ते कायदा पारित करू। परंतु गेल्या 9 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत मनोजदादा यांची तब्येत अत्यंत खालावलेली असताना सुद्धा घेण्याच्या कातडीचं सरकार दखल घेत नाही आणि लवकरात लवकर अधिवेशन घेत नाही। म्हणून आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजातल्या तरुणांना विनंती आहे जर येत्या 2 दिवसामध्ये येत्या 21 तारखेला अधिवेशनात कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रातल्या कोणत्या मातीमध्ये किंवा गावामध्ये कोणताही आमदार आणि कोणताही खासदार आम्ही फिरू देणार नाही। या ठिकाणी आमदार आणि खासदारांनी मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी तातडीने अंमलबजावणी करावी, कायदा पारित करावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा। हीच या ठिकाणी या अंतरावलीच्या पवित्र गावातून मी मराठा समाजाला नव्हे तर सरकारला आवाहन करतो की मराठा समाजाला न्याय देण्याची शेवटची संधी आहे। तर या संधीचा आपण सोनं केलं नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील। याच निमित्ताने ही चेतावणी देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय चौक जय शिवराय। मित्रांनो, आज आपण सर्वजण अंतरवली सराटी या गावामधून गेल्या 8 दिवसापासून आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय मनोजदादा जरांगे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। हजारो लाखो लोक ज्यांच्या दर्शनासाठी, ज्यांची विचारपूस करण्यासाठी महाराष्ट्राचा तमाम मराठी समाज या ठिकाणी त्यांची काळजी करत आहेत। आम्ही सर्व नगर जिल्ह्यातील अकोलेकर या ठिकाणी आज 5 वाजता सायंकाळी त्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलो आहोत। दादांवर प्रेम करणारी महाराष्ट्रातली अनेक माणसं, त्यामध्ये विशेषतः स्त्रियांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे। शालेय जीवनामध्ये शिकणारी मुलं आहेत, ज्येष्ठ बुजुर्ग लोक सुद्धा या ठिकाणी आहेत। तमाम महाराष्ट्रातल्या मराठी समाजाच्या भावी पिढ्यांसाठी, तमाम महाराष्ट्रातील मराठी समाजाच्या संपूर्ण नव्या पिढीसाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्वतःचं आयुष्य या ठिकाणी पणाला लावलेलं आहे। आणि म्हणून या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम मराठी युवकांना एवढं आवाहन करतो, ही लढाई आता शेवटची लढाई आहे। या लढाईमध्ये जर आपण विजय मिळवला नाही तर पुन्हा मराठ्यांच्या पदरी अपयश आल्याशिवाय राहणार नाही। जे अपयश मराठ्यांना पानिपतच्या युद्धात पाहायला मिळालं ते आता या लढाईमध्ये पाहायला मिळू नये, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी तरुणांनी पेटून उठलं पाहिजे। आपल्या गावातील, आपल्या प्रभागातील खासदार असतील, आमदार असतील किंवा शासकीय पदांवर काम करणाऱ्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाग पाडलं पाहिजे। विशेष अधिवेशन बोलवा। जे आश्वासन तुम्ही मुंबईच्या वाशी या गावामध्ये त्या ठिकाणी दिलं त्याचं तंतोतंत पालन तुम्ही तात्काळ करा। जरांगे पाटलांच्या जर तब्येतीचं काही बरं वाईट झालं या महाराष्ट्रातील तमाम मराठी जनता रस्त्यावर उतरून तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही। एवढंच या निमित्तानं बोलतो।